हे महाराष्ट्र विद्यार्थी केंद्र सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25 एप्रिल 2026 या दिवसाचे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न. आपण बघत असतो ठीक सकाळी 5 वाजता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया आज आपण आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. त्याचप्रमाणे बघत असतो आपण काल झालेल्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, काल आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये कोणता प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर बघा, प्रश्न आहे नुकतेच नारी शक्ती बंधन संमेलन कोठे पार पडले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मुंबई. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आणि भरपूर विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे. ते सुरू करूया आजच्या आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 आला आहे आणि हे सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, कारण एक एक प्रश्न महत्वाचा असतो आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न क्रमांक 1, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सर्व क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोणत्या राज्याच्या, तर कर्नाटक या राज्याच्या उच्च न्यायालयाने म्हणजे सर्व क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण हे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तर सर्व क्षेत्रांमध्ये सवेतन मासिक पाळी रजा अनिवार्य करणारे कर्नाटक हे भारतात प्रमुख राज्यापैकी एक बनले आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, थारू जमात प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते. कोणती जमात, तर थारू जमात. थारू जमात ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या तिन्ही राज्यामध्ये आढळते. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी. तर ही जमात भारत नेपाळ सीमे जवळील हिमालयन पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशामध्ये निवास करते किंवा राहते. तर हे आहेत थारू जमात, तुम्ही बघू शकता. तर हे ह्या प्रश्नाचं एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पीएम इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमानुसार इंटर्न्सना दिल्या जाणाऱ्या मासिक विद्यावेतनात किती वाढ करण्यात आली आहे. तर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. तर पीएम इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित जे काही नियम आहेत त्या नियमानुसार इंटर्न्सना दिल्या जाणाऱ्या मासिक विद्यावेतनामध्ये एकूण 4,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. पहिले हे वेतन 5,000 रुपये होते, आता ते एकूण 9,000 रुपये झालेले आहे. मासिक वेतन 9,000 रुपये झालेले. त्यापैकी 8,100 रुपये हे सरकारकडून देण्यात येते आणि कंपनीकडून एकूण 900 रुपये देण्यात येते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर जी विद्यावेतन कोणत्या वयोमर्यादेमध्ये मिळणार आहे, तर 18 ते 25 वर्ष या विद्यावेतनाला पूर्ण लागतात. पात्रता कोणती आहे, तर 10वी 12वी ITI डिप्लोमा किंवा पदवीधर असायला पाहिजे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, एन भास्कर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेले आहे. तर कोण, एन भास्कर. तर एन भास्कर हे आंध्र प्रदेश या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ऑप्शन क्रमांक डी इथे बघू शकता. तर हे आहेत एन भास्कर. तर आंध्र प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्यामुळे आपण आंध्र प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार. तर आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्य भाषा ही आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू आहे. राज्य प्राणी बघायला गेलो तर काळवीट हा आंध्र प्रदेशचा राज्य प्राणी. राज्यपक्षी हा रामचिडिया आहेत आणि राज्यकुल हे जायचे आहेत. कोल्लेरू तलाव हे महत्वपूर्ण तलाव आहे आंध्र प्रदेशमध्ये. मुख्य नृत्य कोणते आहेत, तर कुचिपुडी हे प्रमुख मुख्य नृत्य आहेत आणि दंडारण्य हे सुद्धा नृत्य आंध्र प्रदेशमध्ये आहे. एवढी माहिती आंध्र प्रदेशमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढे प्रश्न, प्रश्न क्रमांक 5,
नुकताच सुगोरी उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? कोणता उत्सव? तर सुगोरी उत्सव हा अलीकडेच आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी. तर 114वा वार्षिक सुगोरी उत्सव म्हणून हा साजरा करण्यात आलेला आहे. तर हा आहे सुगोरी उत्सव. पुढील प्रश्न क्रमांक 6. आसाम रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून किरण पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. हे आहेत किरण पवार. तर माजी मुंबई रणजी निवड करता होते आणि भारताचे माजी अंडर-19 कर्णधार हे किरण पवार होते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न क्रमांक 7. 2026च्या जागतिक ऍथलेटिक्स रिले स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जातील? तर 2026 मध्ये जागतिक ऍथलेटिक्स रिले स्पर्धा ही अलीकडेच बोत्सवाना या देशामध्ये आयोजित केल्या जाणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर यजमान शहर कोणते आहे? तर गॅबोन. गॅबोन हे शहर बोत्सवाना या देशातील आहे. आणि हे ठिकाण कोणते आहे? तर बोत्सवाना नॅशनल स्टेडियम मध्ये हे जे काही जागतिक ऍथलेटिक रिले स्पर्धा आहे ही आयोजित केल्या जाणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला 3 संघाचा फुटबॉल प्रकार ओमेगा बॉल कोणी सुरू केला? कोणता? तर ओमेगा बॉल 3 संघाचा फुटबॉल असणार आहे. तर हा केला आहे IIT मद्रास या संस्थेने. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर IIT मद्रासने अलीकडेच ओमेगा बॉल ही स्पर्धा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिली मोठी खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण ज्वलनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोठे सुरू केली जात आहेत? बघा, तर आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो ज्वलनागिरी गोल्ड प्रोजेक्ट हे कोणत्या राज्यामध्ये आहे असे सुद्धा आपल्याला विचारले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशमध्ये खाजगी सोन्याची खाण ज्वलनागिरी गोल्ड प्रोजेक्ट हे सुरू करण्यात आलेले आहे. तर त्यामागचे वैशिष्ट्य काय? तर हा प्रकल्प स्वातंत्र्यानंतरचा पहिला खाजगी क्षेत्रातील मोठा सोन्याचा प्रकल्प आहे जो सुमारे 598 हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. हे मुख्य वैशिष्ट्य या प्रश्नामागचं. पुढील प्रश्न क्रमांक 10. एशिया झिरो एम्युनिशन कम्युनिटी AZES+ च्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तो कशामध्ये? एशिया झिरो एम्युनिशन कम्युनिटीमध्ये. त्या प्रश्नाचे उत्तर एस जयशंकर यांनी जे काही हे प्रतिनिधित्व आहे हे केलेले आहे. त्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी. तुम्ही ते मित्रांनो आज आपण फक्त एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. पण 10 प्रश्न हे महत्वाचे ठरणार आहेत तुमच्या परीक्षेसाठी. तर बघा, आपण नेहमीप्रमाणे बघत असतो महिन्यातील महत्वाचे दिवस. तर आता चालू असलेला एप्रिल महिन्यातील दिवस आपण बघणार आहोत. तर 1 एप्रिल रोजी हा मूर्ख दिवस म्हणजेच एप्रिल फूल डे साजरा करण्यात येतो. RBI स्थापना दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो. 2 एप्रिल हा जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा करण्यात येतो. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खाणकाम जागरूकता दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागरूकता कला दिन आणि जागतिक संस्कृती दिन साजरा करण्यात येतो. 16 एप्रिलला विश्व आवाज किंवा ध्वनी दिवस साजरा करण्यात येतो. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन साजरा करण्यात येतो. 19 एप्रिल हा जागतिक एकूण दिन. 20 एप्रिल संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिन. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक इंग्रजी भाषा दिवस आणि 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती दिवस हा काल साजरा करण्यात आला आहे. एवढी माहिती या महिन्यातील महत्वाची दिवसावर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, दररोज प्रमाणे आपण एक प्रश्न विचारत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचा प्रयत्न करायचा असतो. उत्तर चुकले तरी चालतात आणि बरोबर आले तरी काही
हरकत नाही, परंतु बरोबर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आपला नेहमीप्रमाणे व्हिडिओ बघत असेल तर प्रश्नाचे योग्य उत्तर नक्की देणार. तर प्रश्न काय आहेत? कोणत्या महिलेला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहेत? रेणुका तनशी, पर्याय बी युओलिस मोरोलेस ब्लॅको, पर्याय सी सारा पिंच आणि पर्याय डी बुरी किव. तर या 4 पर्यायापैकी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी प्रश्नाची पीडीएफ किंवा अन्य माहितीसाठी आपली सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.